यावेळी आशिष बर्फाळ टेकडीवरून वेगाने खाली येत होता। थंडीमुळे त्याला वाईट वाटत होते आणि त्याला कसे तरी आपल्या कॅम्पमध्ये पोहोचायचे होते। तो आणखी खाली जाण्याआधीच अचानक त्याला एका मुलीचा रडण्याचा आवाज आला। मुलीचा रडण्याचा आवाज ऐकून तो थोडा काळजीत पडला। हा आवाज थोड्या अंतरावरून येत होता। तो सावधपणे त्या जागेकडे निघाला, पण त्याला वाटले की कदाचित हा प्रँक असेल, कारण तो त्याच्या मित्रांना चांगलाच ओळखत होता आणि अनेकदा त्याच्यावर अशा खुड्या करत असे। कदाचित त्याचा कोणी मित्र हे सर्व करत असावा असे त्याला वाटले। तो हसत हसत तिथे गेला, पण समोर मुलगी पडलेली पाहून तो एकदम घाबरला। मुलीची प्रकृती खूपच वाईट होती आणि तिचे ओठ निळे झाले होते। त्याने पटकन मुलीला उचलले। अंशने हळूच डोळे उघडले आणि ज्योतीकडे पाहिले आणि मग तिच्या गळ्यात हात घातला। जणू ती त्याला खूप दिवसापासून ओळखत होती। हे सर्व पाहून अंशच्या हृदयाची धडधड जोरात सुरू झाली। तो या अनोळखी मुलीला ओळखतही नव्हता आणि ही अनोळखी मुलगी त्याची जुनी मैत्रीण असल्यासारखे त्याच्याशी वागत होती। मुलीने अंशच्या कानाजवळ तिचा चेहरा घेतला आणि तिचा स्पर्श त्याच्या कानाला जाणवला। तो अजूनही खूप उंचावर उपस्थित होता। मुलीला पाहून बर्फाच्या वादळामुळे ती इथे अडकली असावी असा अंदाज त्याने बांधला होता। लवकरच बर्फाचे वादळ येणार असल्याच्या बातम्या आल्या। ही बातमी ऐकून तो खाली धावत सुटला, पण तो खाली येईपर्यंत त्याच्या समोर एक नवीनच समस्या निर्माण झाली होती। थोड्याच अंतरावर एक तंबू टाकलेला दिसला। तो पटकन त्या मुलीसोबत त्या तंबूत गेला। सर्व आवश्यक गोष्टी तेथे उपस्थित होत्या। कोण अंदाज करत होता की इथे आधीच लोक राहत होते। आता अंशला त्रास व्हायला लागला की इतक्या लोकांचे सामान इथे पडून आहे, पण ते लोक गेले कुठे? मग असा विचार करत त्याने मान हलवली। कदाचित तेही कुठेतरी फिरायला गेले असावेत। त्याने त्या मुलीकडे एक कटाक्ष टाकला, जिची प्रकृती खूपच वाईट होती। थंडीमुळे ती खूप थरथरत होती। अंशला वाटले की ती अशीच थरथरत राहिली तर काही वेळाने तिला आपला जीव गमवावा लागेल। अंश तिला पुन्हा शुद्धीवर आणण्याचा खूप प्रयत्न करतो, पण अपयशी ठरतो। तो बराच वेळ प्रयत्न करत राहिला। ती मुलगी पुन्हा त्याच्या कानात हळूवारपणे कुजबुजली आणि थरथरत म्हणाली, मला खूप थंडी वाजत आहे। मुलीची अवस्था बघून अंशला समजले होते की मुलीची अवस्था फारच खूप वाईट आहे, पण काय करावे हे त्याला कळत नव्हते। बर्फाचे वादळ पुन्हा बाहेर आले होते। अंशला वाटले की आता आपण या मुलीसोबत या छोट्या शिबिरात अडकलो आहोत। काय करावं आणि काय करू नये काही समजत नव्हतं। क्षणभर त्याच्या मनात विचार आला की आपणच इथून निघून जावं आणि मुलीला इथेच सोडावं, पण पुढच्या क्षणी त्या मुलीचा निरागस चेहरा त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागला। त्याला प्रश्न पडला की या सगळ्यात या गरीब मुलीचा काय दोष? तिला असे मरायला सोडणे योग्य नाही, त्यामुळे तो तिच्यासोबत राहण्यास तयार झाला। तेथे विस्तव पेटण्याचे साधन नव्हते। अंशला पण खूप थंडी जाणवत होती। त्याला माहीत होते की जर दोघांनाही बराच वेळ या स्थितीत राहिल्यास ते दोघेही बर्फात गोठतील। सगळ्यापासून वाचवण्यासाठी त्याला काहीतरी करायचं होतं आणि मुलीच्या शरीराला ऊब देण्याचा विचार त्याच्या मनात येत होता। तो विचार टाळण्याचा आणि हे सर्व करण्यापासून स्वतःला थांबवण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करत होता, कारण त्याला माहीत होते की जर तो एकदा त्या मुलीच्या जवळ गेला तर कदाचित स्वतःला रोखणे खूप कठीण जाईल। पण थंडीचा कडाका वाढल्यावर त्याच्याकडे दुसरा पर्याय उरला नव्हता आणि मग त्याने अनिच्छेने आणि मोठ्या कष्टाने तिला ते करण्यास पटवून दिले, कारण त्याला मुलीच्या शरीराला ऊब द्यावी लागली। सगळ्यात आधी त्याने मुलीचा जाड कोट काढून घेतला। मुलीचे नाजूक शरीर आतून उघड झाले हे पाहून त्याचे हृदय वेगाने धडधडू लागले। मग इच्छा नसतानाही तो त्या मुलीच्या अगदी जवळ आला आणि हळूहळू त्याच्या गरम शरीराला तिच्या थंड शरीराशी जोडून घेतलं। तिला त्याच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते। अंश जसा मुलीच्या अंगाला ऊब देत होता, इच्छा नसतानाही तो वाहून जाऊ लागला। सगळ्यात आधी त्याची नजर त्या मुलीच्या ओठावर पडली, जे थंडीमुळे निळे पडले होते, आणि मग अंशने इच्छा नसतानाही तिच्याकडे वाकून तिचे ओठ आपल्या कैदेत घेतले। अचानक मुलीचा श्वास थांबायला लागला हे पाहून अंश अचानक घाबरला। खूप पटकन मागे सरकला। मुलीने डोळे किंचित उघडले होते, पण तिच्या अंगातील थरथर अजून थांबली नव्हती आणि मग तो आपल्या शरीराची ऊब त्या मुलीला देत राहिला। न जाणू कोणते असुरक्षित क्षण आले। अंश त्यात वाहून जाऊ लागला। तो तिच्यापासून दूर जाऊ शकला नाही। त्याने एकदा मागे येण्याचा प्रयत्न केला होता, पण मुलीने त्याच्या गळ्यात हात घालून त्याला जवळ ओढले होते आणि तोंड त्याच्या कानाजवळ आणले आणि हळूच बोलली, मला सध्या तुझी खूप गरज आहे। देवाच्या फायद्यासाठी माझ्यापासून दूर जाऊ नकोस। मुलगी कदाचित शुद्धीवर नव्हती। आता दोघेही एकमेकांमध्ये पूर्णपणे हरवले होते। बाहेर बर्फ पडत होता, पण त्याला त्याची पर्वा नव्हती। ना त्याला थंडी वाटत होती ना मरणाची भीती वाटत होती। तर दोघेही यावेळी खूप उंचीवर उपस्थित होते आणि सर्वत्र प्रचंड बर्फवृष्टी झाली होती। तर तिथे कुठलाही अपघात झाला असता, त्यामुळे त्यांना वाचवायला कोणी येत नाही। सकाळी आदितीने डोळे उघडले तेव्हा ती अज्ञात स्थळी दिसली। ती आश्चर्याने स्वतःभोवती पाहू लागली। हे शिबिर त्यांचे नव्हते। जेव्हा त्याची नजर जवळच पडलेल्या अंशवर पडली तेव्हा तिला धक्काच बसला, कारण त्यावेळी अंशची प्रकृती ठीक नव्हती। आदितीने पटकन डोळ्यावर हात ठेवला आणि ओरडायला लागली,
तू कोण आहेस आणि इथे या अवस्थेत काय करत आहेस? ते ऐकून अंशने हळूच डोळे उघडले. यावेळी तो खूप गाढ झोपेत होता आणि गाढ झोपेतून जागे झाल्यामुळे त्याने आदितीकडे अतिशय रागाने पाहिले होते. तो म्हणाला, ही काय पद्धत आहे? झोपलेल्या व्यक्तीची झोप अशा प्रकारे व्यत्यय आणत नाही. खरं तर त्याला खूप झोप लागली होती. अगदी क्षुल्लक घटना घडली की त्याला जाग येत असे आणि जेव्हा त्याला झोप येत नसे तेव्हा त्याला तीव्र डोकेदुखी सुरू व्हायची. आताही आदितीने झोपेचा भंग करून त्याच्यावर मोठा अन्याय केला होता. अंशची नजर आदितीवर पडली तेव्हा तो खोडकर हसायला लागला. आदल्या रात्रीचे सुंदर क्षण तिच्या डोळ्यासमोर तरळू लागले होते आणि अंशला असे हसताना पाहून आदितीला काहीतरी गडबड झाल्याची जाणीव झाली. ती अंशच्या शरीराकडे पाहत होती पण अजून स्वतःची अवस्था पाहिली नव्हती. अंश तिला म्हणाला, ठीक आहे, पटकन स्वतःला झाकून घे, माझा हेतू पुन्हा बिघडण्याआधी. असं म्हणत अंशचे डोळे पुन्हा चमकू लागले. त्याच्या डोळ्यात नशा दिसू लागली होती. आदितीने स्वतःकडे बघितल्यावर ती खूप घाबरली. तिने पटकन बाजूचे शर्ट उचलले. तिला शर्ट घातलेलं पाहून अंश खोडकर हसला आणि म्हणाला, तोही माझाच आहे. आदितीच्या डोळ्यात पाणी आले आणि अंशच्या छातीवर हात मारून म्हणाली, तू मला काय केलेस? यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. अंशने तिचे दोन्ही हात घट्ट पकडले. तिच्या अगदी जवळ असल्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, बघ, आता माझ्याकडे असा कोणताही व्हिडिओ नाही आहे की काल रात्री आमच्या दोघांमध्ये काय झालं ते मी तुला सांगू शकेन. पण माझ्याकडे अशा आठवणी नक्कीच आहेत ज्याच्या आधारे मी तुला खात्री देतो की काल रात्री तू स्वेच्छेने स्वतःला माझ्या स्वाधीन केले. काल रात्री तुला माझी खूप गरज होती. थंडीमुळे तुझी प्रकृती खूप वाईट झाली होती आणि तुझा जीव वाचवण्यासाठी तुला माझी नितांत गरज होती. आणि यार, एक तरुण मुलगा आणि मुलगी इतक्या जवळ आल्यावर आग भडकणं साहजिकच आहे. मी काही काळ तुझे शरीर गरम केल्यानंतर तुझ्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. तुझेही डोळे उघडले होते. पण पुढे जे काही घडले ते भावनेने. मला मान्य आहे, जे काही घडले ते व्हायला नको होते, पण त्यात तू ही बरोबरीची भागीदार होतीस. मी पण वाहून गेलो आणि तू पण नकार दिला नाहीस. अंशला हे चांगलंच माहीत होतं की या मुलीला याबद्दल काहीच माहिती नाही, कारण ती त्या रात्री अजिबात शुद्धीवर नव्हती. तिला जिवंत ठेवण्यासाठी फक्त उपदारपणाची गरज होती, जी अंशमुळे तिला मिळाली. अंशचे बोलणे ऐकून आदिती तिच्याकडे डोळे विस्फारून पाहत होती. ती अविश्वासाने म्हणाली, तर मग आपल्यात सर्व काही झाले आहे का? साहजिकच, 2 तरुण होते त्यामुळे सर्व काही झाले. पण हे सर्व घडले नसते तर कदाचित तू वाचली नसती. आज तुझा मृतदेह माझ्यासमोर पडला असता. तू कुठेतरी बर्फाखाली गाडली गेली असती. तर मी तुझा जीव वाचवला याबद्दल तू माझे आभार मान. आदितीने त्याला रागाने ढकलले आणि म्हणाली की माझी प्रतिष्ठा खराब करून माझा जीव वाचवल्याबद्दल मी तुझे आभार मानले पाहिजेत असे तुला वाटते? त्यापेक्षा तू मला मरू दिले असते तर बरे झाले असते. अंशने आदितीला जवळ ओढले. तो तिच्या कानाजवळ कुजबुजू लागला. बघ, जे झालं ते झालं. आता जास्त काळजी करू नकोस. पटकन कपडे घाल आणि आम्ही देवाचे आभार मानू की वादळ थांबावं. असे बोलून तो आदितीला सोडून बाहेर निघून गेला. बाहेर येऊन बाहेरचे दृश्य पाहिल्यावर पायाखालची जमीनच सरकल्यासारखे वाटले. वादळ थांबले नव्हते तर आणखी तीव्र झाले होते आणि हे पाहून तो काहीसा घाबरला. तो पटकन छावणीत परतला. तोपर्यंत आदिती तिचे कपडे घालून पूर्ण चेहरा करून बसली होती. अंशला ही चिडलेली मुलगी अगदी आपलीच भासत होती. एका रात्रीत कसले नाते तयार झाले कुणास ठाऊक. आदितीसोबतच्या त्याच्या बोलण्यातून असे वाटत होते की जणू काही काळ दोघेही एकमेकांना ओळखत होते. त्याला तिचा राग काढून समजवायचं होतं. जे काही घडलं ते मनावर न घेण्याचे तिला आश्वासन द्यायचे होते. भविष्यात मी तुला कधीच सोडणार नाही, पण तुला पूर्ण आदराने आणि संपूर्ण समाजासमोर माझी पत्नी बनवीन. पण या सगळ्यासाठी वेळ नव्हता, कारण वादळ कधीही अधिक तीव्र होऊ शकते. म्हणून त्याने घाईघाईने आदितीला विचारले, तुझ्याकडे संपर्काचे काही साधन आहे का? आदितीलाही आता हवामानाचा नाजूकपणा कळला होता. तिने पटकन उठून बाहेर बघितले आणि काही बोलली नाही. माझा मोबाईल कुठे पडला ते कळले नाही. मी इथे पहिल्यांदाच आले आहे. ही जागा माझ्यासाठी अजिबात नाही. आदितीचे बोलणे ऐकून अंश आणखीनच अस्वस्थ झाला. तो आश्चर्यचकित होऊन विचार करू लागला, याचा अर्थ काय? हा शिबिर तुमचा नाही का? आदिती म्हणाली, नाही, मी सांगितले होते की हे शिबिर माझे नाही. खरं तर मी माझ्या मैत्रिणीसोबत डोंगरावर चढत होते, पण अचानक बर्फाचे वादळ आले आणि मी बेशुद्ध पडले आणि त्यानंतर माझे काय झाले ते मला आठवत नाही. मैत्रिणींना आठवून ती रडू लागली. तिला रडताना पाहून अंशच्या मनात काहीतरी घडलं. त्याने तिला धीर दिला आणि म्हणाला, बघ, माझ्याबरोबर तुला काळजी करण्याची गरज नाही. मी फक्त तुझे मित्र शोधणार नाही तर तुला लवकरच घरी आणेन. जोपर्यंत मी तुझ्यासोबत आहे तोपर्यंत तुला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. यावर आपल्याला इथून बाहेर पडावे लागेल आणि बाहेर पडण्यासाठी सर्वप्रथम मला खाली उपस्थित लोकांशी संपर्क साधावा लागेल, कारण कोणाच्याही मदतीशिवाय आपण इथून बाहेर पडू शकत नाही. आदिती बोलू लागली, पण माझ्याकडे असे काही नाही आहे ज्याने आपण कोणाला कॉल करू शकतो. आदितीच्या चेहऱ्यावरही काळजी स्पष्ट दिसत होती. त्या रात्री आदिती आणि अंश यांच्यात जे काही घडले त्यामुळे आदितीला आनंद झाला नव्हता. पण एक गोष्ट अशी होती की ती अंशवर जास्त काळ रागावू शकली नाही. कुठली तरी तार होती जी तिला अंशकडे खेचत होती. रात्रीच्या भेटीने हे दोघांच्या शरीरालाच नाही तर कदाचित त्यांच्या हृदयालाही जोडले.
आदितीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला थोडा वेळ बसून शांतपणे विचार करायला सांगितले. कदाचित काहीतरी मार्ग निघू लागला असेल, पण आदितीला बसायला वेळ नाही. जर आपण इथे बसलो तर हे वादळ आपल्याला पूर्णपणे गिळंकृत करेल आणि या डोंगरावरील गोठलेल्या बर्फात बदलेल. तेव्हासाठी अशा गोष्टी बोलू नका. माणसाला चांगले बोलता येत नसेल तर निदान वाईट तरी बोलू नये, आदिती चेहरा करत म्हणाली. आदिती, मी काही चुकीचे केलेले नाही. मी फक्त सत्य सांगितले आहे आणि तुला हे चांगलंच माहीत असायला हवं, कारण तुला सर्वात जास्त गोठण्याची भीती वाटते आणि म्हणूनच काल रात्री तू मला सोडून जाण्यास नकार देत मला खूप चिकटून होतीस. अश्रूंची आठवण आल्यावर आदितीचा चेहरा लाजेने लाल झाला. ती थोडीशी चिडली आणि म्हणाली, ठीक आहे, आता ही गोष्ट विसरून जा. अंशला आदितीचा हा लाजाळू लूक खूप आवडला होता. तो तिच्या अगदी जवळ आला. तिला आपल्या मिठीत घेत तो म्हणाला, आदिती, मी कसे विसरू ते क्षण. माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण होते. तुला माहीत आहे की मी याआधी कधीच मुलीला इतक्या जवळून पाहिले नव्हते आणि मला पहिल्यांदाच मुलीला पाहण्याची संधी मिळाली. त्यामुळे तुला पाहून माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत. आता मला तुझ्याशिवाय काहीच दिसत नाही. तू आपल्याला नेहमीच हवी आहेस आणि एकमेकांच्या मिठीत अडकून राहण्यासाठी. अंश पुन्हा वाहून जाऊ लागला होता. तो म्हणाला, आदिती, एक गोष्ट पक्की आहे. इथून निघाल्याबरोबर लगेच लग्न करू. तुझा काही आक्षेप नाही ना? बोलत असताना अंशचा गरम श्वास आदितीच्या गळ्यात पडू लागला. आदितीला अंशच्या उबदार ओठांचा स्पर्श तिच्या मानेवर जाणवू लागला. आदितीने त्याचे बदललेले इरादे पाहिल्यावर तिने त्याचे लक्ष पुन्हा वादळाकडे वळवले आणि म्हणाली, ही काही करण्याची वेळ नाही. आधी इथून जाण्याचा विचार कर, मग मी तुमचा विचार करेन. असं म्हणत ती पण हसायला लागली. पण तिच्या आयुष्यात काय घडणार आहे हे आदितीला माहीत नव्हते. अंशसोबत तिच्या भावी आयुष्याची स्वप्ने बघू लागली होती. काही वेळातच वादळ शमायला लागले आणि काही बचाव कर्मचारीही लोकांना वाचवण्यासाठी येऊ लागले, कारण या वादळात अनेक लोक अडकले होते. आदिती आणि अंशही हॉटेलवर पोहोचले होते. ते एकाच हॉटेलमध्ये थांबले होते. दुसऱ्या दिवशी आदिती आणि अंश आपापल्या घरी निघाले होते. आदिती फोटोग्राफर होती आणि इथे बर्फाळ फोटो काढण्यासाठी आली होती, तर अंश त्यांच्या मित्रांसोबत फिरायला आला होता. दोघांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले आणि अंश इथून निघून गेल्यावर तिसऱ्याच दिवशी आदितीच्या घरी पोहोचेल असे वचन देऊन ते वेगळे झाले. आदिती आनंदाने हवेत उडत होती आणि घरी जाऊन अंशच्या नात्याची वाट पाहू लागली. पण तिची प्रतीक्षाच राहिली आणि अंशने त्याच्या नात्याला पाठवले नाही. 4 दिवस उलटून गेले होते आणि आदितीने अंशला फोन लावला होता, पण अंशचा फोनही बंद होता. आदिती खूप बेचैन होती. मनात वाईट विचार येत होते. अंशने तिची फसवणूक केली आहे का? तसे असते तर ती अंशला कधीच माफ करणार नव्हती. तो तिच्या प्रेम आणि विश्वासाशी खेळला होता. तिला अंशी वाट बघून 15 दिवस झाले होते आणि काही कळले नाही आणि आदितीला तिच्या तब्येतीची बदल जाणवू लागले. आणि जेव्हा आदितीच्या आईने तिची तब्येत पाहिली तेव्हा तिला कळले. तिने लगेच तिला डॉक्टराकडे नेले आणि जे व्हायचे होते तेच झाले. आदिती आई होणार होती. आदितीची आई डोकं धरून बसली. ती म्हणू लागली, आदिती, तू काय केलंस? आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला होता, त्यामुळे तू आम्हाला जिथे जायला सांगितले तिथे आम्ही तुला एकटे पाठवायचे, पण तू आमच्या विश्वासालाच धक्का दिला. आदिती काही बोलण्यास असमर्थ होती. आदितीच्या आईला बाळाचा गर्भपात करायचा होता, पण आदितीने स्पष्टपणे सांगितले की ती या मुलाला जन्म देईल. आदितीच्या विजयापुढे तिची आई हतबल होती. आदिती आईसोबत घरात एकटीच राहत होती. तिच्या वडिलांचे अनेक वर्षापूर्वी निधन झाले होते. आदिती स्वतः खाजगी नोकरी करत होती आणि ती आईला साथ देत होती. आणि मग काही वेळाने आदिती कुमारी असून ती आई होणार असल्याची बातमी सर्व परिसरात पसरली. सर्वांनी त्यांच्याशी संबंध तोडले होते. त्यांच्या घरी जाणेही बंद केले. आदितीची आई आदितीकडे बघत राहायची आणि सतत तिची काळजी करत राहायची. आदितीची आई आदितीला समजावत होती की आदितीने या मुलापासून सुटका करून तिचे नवीन आयुष्य सुरू करावे, पण आदितीला मुलाला सोडायचे नव्हते. तिचे अंशवर प्रेम होते, हे तिच्या प्रेमाचे लक्षण होते, पण अंशने तिचा विश्वासघात केला. अंशचा विश्वासघात ती विसरू शकली नाही, पण अंशला शिक्षा देण्यासाठी ती मुलाला मारूनही टाकू शकली नाही. 9 महिन्यानंतर जेव्हा आदितीची प्रसूती सुरू झाली तेव्हा तिची आई तिला रुग्णालयात घेऊन आली. डॉक्टरांनी सांगितले की आदितीचे ऑपरेशन करणे खूप महत्त्वाचे आहे, अन्यथा ती आणि मुलाचा मृत्यू होऊ शकतो. आणि जेव्हा फॉर्मवर आदितीच्या मुलाच्या वडिलांचे नाव विचारले गेले तेव्हा तिची आई आणि आदिती दोघेही गप्प बसले आणि नर्सने पुन्हा मुलाच्या वडिलांचे नाव विचारण्याआधीच नर्सचा फोन वाजू लागला. ती फोनवर काहीतरी बोलली आणि मग फॉर्म न भरता तिथून परत निघून गेली. आणि काही वेळाने आदितीचे ऑपरेशन सुरू झाले होते. मूर्छित होण्याआधी तिने फक्त पाहिले की एक डॉक्टर 2 परिचारिकांसह ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर तिला काहीच आठवत नव्हते. ती शुद्धीवर आली तेव्हा तिच्या शेजारी एक गोंडस बालक पडलेले होते. तिने एका सुंदर मुलीला जन्म दिला होता आणि तिचा चेहरा पाहताच आदितीचे डोळे भरून आले. ती अंशची हुबेहूब प्रत होती. अंशच्या चेहऱ्याच्या खाली असलेल्या थोड्याशा बाजूला काळा तीळ होता. काही वेळाने डॉक्टर रूममध्ये आले आणि त्यांनी आदिती आणि मुलाला तपासायला सुरुवात केली. त्या डॉक्टरने मास्क घातले होते, पण तसे नव्हते. मुलीला मांडीवर घेऊन तो तपासत होता. त्याचवेळी तो तिच्यावर प्रेम करत होता, त्यामुळे आदितीला विचित्र वाटत होते.
आदिती त्याला काही बोलायच्या आधीच एक नर्स रूममध्ये शिरली आणि विचारले, डॉक्टर अंश, तुम्हाला रूम नंबर 5च्या पेशंटला इंजेक्शन द्यायचे आहे की नाही? अंश हे नाव ऐकून आदिती आतून हादरली. ती डॉक्टरांकडे अविश्वासाने पाहत होती. डॉक्टरांनी तिच्या मुलीलाही शेजारी झोपायला लावले होते आणि त्याआधी डॉक्टर तिथून निघून जाणार त्याआधी आदितीने त्याचा हात धरला होता. ती म्हणू लागली, मला सांग, तू कोण आहेस? तुझा हा मुखवटा काढ, मला तुला भेटायचे आहे. आणि पुढच्या क्षणी डॉक्टरांनी त्याचा मुखवटा काढला. तो दुसरा तिसरा कोणी नसून अंश होता. अचानक आदितीने अंशचा हात सोडला. अंश खाली डोळे करून उभा होता. आदितीच्या तोंडून एकच गोष्ट बाहेर पडली, अंश, तू हे सगळं का केलंस? तुला माझी अजिबात पर्वा नव्हती? अंशच्या डोळ्यात अश्रू आले आणि तो म्हणाला, आदिती, मला माफ कर. मी तुझ्यासोबत खूप चुकीचे केले आहे, परंतु मला याची कल्पना नव्हती की तू गरोदर आहेस. जेव्हा तू हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यास आली तेव्हा मला हे समजले होते. मला हे कळले जेव्हा तू हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी आलीस. मी इथे दवाखान्यात डॉक्टर आहे. मी तुला इथे येताना पाहिले आणि जेव्हा नर्स तुला मुलाच्या वडिलांबद्दल विचारत होती तेव्हा मुलाच्या वडिलांचे नाव ऐकून तुझी आई गप्पच झाली. मला त्या क्षणी सर्व काही समजले. म्हणून मी नर्सला बोलावले आणि तिला माझ्याकडे बोलावले आणि तो फॉर्म भरला. त्यावर मी मुलाच्या वडिलांचे नाव अंश मल्होत्रा लिहिले होते, कारण हे माझे मूल, माझे रक्त आहे. अंश आपल्या मुलीकडे प्रेमाने बघत बोलत होता. आणि माझ्या देवाला माहीत आहे की मी अजूनही तुझ्यावर खूप प्रेम करतो. मला दिवस रात्र तुझी आठवण येते. मी रात्रंदिवस तुझ्यासाठी तळमळत होतो. पण मी जाणून बुजून माझे नाते तुझ्या घरी पाठवले नाही, कारण तुला माझी पत्नी बनवण्याची माझी क्षमता नव्हती. कारण तिथून परत येताना आमच्या गाडीचा मोठा अपघात झाला, ज्यात मी माझा एक पाय पूर्णपणे गमावला. कित्येक महिने हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर मला प्रोस्थेटिक पाय बसवण्यात आला. अचानक आदितीची नजर अंशच्या पायावर पडली. आधी लक्षात आलं नव्हतं. ती अंशकडे डोळे विस्पारून पाहत होती. अंश पुन्हा म्हणाला, आदिती, तू मला विसरून जावं आणि एका परिपूर्ण माणसासोबत आयुष्य सुरू करावं असं मला वाटत होतं. त्याच्यासोबत आनंदी जीवन जगावं आणि म्हणूनच मी माझे नाते पाठवले नाही. आदिती, मला माफ कर, मी तुझ्या लायक नव्हतो. आणि हे सर्व ऐकून आदिती ढसाढसा रडायला लागली. अंश म्हणू लागला की आमच्या प्रेमाचा धागा इतका कच्चा होता की तुझा एक पाय गमावला तर मी तुझे नाते स्वीकारणार नाही हे तुला वाटलेच कसे? मला तुझ्या शरीरावर प्रेम नव्हते अंश, मला तुझ्या मनावर प्रेम होतं. आमचं मिलन दोन शरीराचं मिलन नव्हतं. तुला माहीत आहे का, मी हा काळ रडत घालवला. तू खूप वाईट आहेस. हे सांगताना आदिती ढसाढसा रडायला लागली. अंश पुढे आला आणि तिला आपल्या मिठीत घेतलं आणि आदिती अंशच्या छातीशी जवळून रडत होती. अंशनेही तिला मनापासून रडण्याची परवानगी दिली, कारण इतके महिने चाललेली वेदना फक्त अश्रूंच्या सहाय्याने मुक्त होऊ शकते. आदिती रडत म्हणाली, प्लीज अंश, माझ्यापासून आणि आमच्या मुलीपासून दूर जाऊ नकोस, कारण मला आणि माझ्या मुलीला तुझी नितांत गरज आहे. मला एकट्याने चालण्याचा खूप कंटाळा आला आहे. आता मला तुझ्या संरक्षणात घे. आणि अंशनेही तिला आपल्या मिठीत घट्ट पकडले. तिच्या कपाळाचे चुंबन घेत तो म्हणाला, आदिती, मी पण तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. माझी चूक होती. मला वाटले होते की तू अपूर्ण व्यक्तीला स्वीकारणार नाहीस, पण आज तुझ्या प्रेमाने आणि मला तुझा गुलाम बनवले आहे. आणि मग काही दिवसांनी अंश आणि आदितीचे लग्न झाले. अंशने आदिती आणि त्याच्या मुलीला सोबत आपल्या घरी आणले होते. आणि हे खरे आहे की जेव्हा एखादी व्यक्ती प्रेमात असते तेव्हा त्या प्रेमात जोडीदाराच्या उणिवा दिसत नाहीत. आपली जोडीदार आपल्या डोळ्यासमोर असावा ही आपल्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे. आता आदिती आणि अंश एकत्र चांगले जीवन जगत आहेत. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.